मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेलं माथेरान हे हिल स्टेशन अनेकांच्या आवडीचं आहे। या फिल्ममध्ये माथेरानमधील अशा एका हॉटेलची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे की जिथे जेवणाची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था होते। इथला स्विमिंग पूल पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे। या हॉटेलात कपलसाठी आणि फॅमिलीसाठी स्टँडर्ड, डिलक्स, सुपिरियर असे खोल्यांचे विविध प्रकार आहेत। या फिल्ममध्ये त्याची सविस्तर माहिती पण दिलेली आहे। दररोज संध्याकाळी 7:30 वाजल्यानंतर इथे मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम होतात। ब्रेकफास्ट, लंच, हाय टी आणि डिनर यामध्ये दररोज वैविध्यपूर्ण व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ असतात। ही फिल्म संपूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर आमचं हेमंत जी हे चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा। यहाँ का खाना बहुत अच्छा है, बहुत टेस्टी है, बच्चे भी खाए ऐसा खाना है और यहाँ का माहौल भी बहुत अच्छा है। गेल्या वेळी एकदा मी हॉर्सलँड हॉटेलला राहून गेलो होतो। त्याच वेळी मला अनुभव यांचा खूप चांगला आला, त्यामुळे मी ठरवलं की यावेळी हॉर्सलँडची आपण एक फिल्म बनवूया। इथे हॉटेलचे जे स्टँडर्ड रेट आहेत त्याच्या तुलनेत मला तरी ह्याचे रेट योग्य वाटलेले आहेत। यात लंच, डिनर, ब्रेकफास्ट, काही लोक जे इथे राहायला आलेले आहेत त्यांचे बाईट्स दाखवणारे, जेवणाचे लोकांचे अनुभव सांगणारे, त्यामुळे तुम्ही ही फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला। हॉर्सलँड हॉटेल माथेरान। माथेरान रेल्वे स्टेशन कडून तुम्ही मार्केटमधून चालत निघालात की तुम्हाला गोकुळ रेस्टॉरंट नावाचं एक रेस्टॉरंट दिसेल। त्याच्या बरोबर समोर जी जामा मस्जिद आहे त्याच्या बाजूच्या पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर तुम्हाला हा हॉर्सलँड हॉटेलचा बोर्ड दिसेल। त्याच्या बाजूच्या रस्त्याने 1 मिनिटावर हे येतं हॉर्सलँड हॉटेल। हॉर्सलँड हॉटेलच्या या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर तिथला हिरवागार निसर्गरम्य परिसर आपले मन मोहून घेतो। तेथून आत प्रवेश केल्यानंतर यांची भव्य लॉबी दृष्टीस येते। लॉबीतून पहिल्या मजल्यावर गेलं की तिथे भरपूर डिलक्स रूम आहेत। बाहेर सोफे वगैरे असून बसायची सोय पण चांगली आहे आणि बाकीच्या यांच्या ज्या खोल्या आहेत वेगवेगळे प्रकार त्याची माहिती मी थोड्या वेळाने तुम्हाला देणारच आहे। पण आधी आपण डिलक्स रूम यांची कशी असते ते बघूया। आपण आता इथे बघतोय ही 3 जणांकरताची रूम आहे, पण यांच्याकडे मोठ्या फॅमिलीसाठी अथवा कपल्ससाठी देखील रूम अवेलेबल असतात। या रूमच्या गॅलरीतून दिसणारं हे एक दृश्य। सकाळी 8:30 ही यांच्या अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज नाश्त्याची वेळ असते। यात तुम्हाला ब्रेड, बटर, जॅम, टोस्ट, चहा, कॉफी, कॉर्नफ्लेक्स हे रोज मिळतात। या व्यतिरिक्त उत्तप्पा, शिरा, पुरी भाजी, उपमा, फळे, पोहे, मिसळ, इडली यापैकी 2 ते 3 प्रकार दररोजच्या नाश्त्यात दिले जातात आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी आमलेट किंवा बुर्जी यापैकी एक प्रकार असतो। We are come from Mumbai and we are at the moment staying at Hosland Resorts. The food is amazing and even the evening activities are something very great. So next time we don't mind coming back to Hosland Resorts.
Thank you. The room service was also very nice, and the rooms are also very clean, hygienic, and it's very nice, up to the standard. Of course, they can improve upon it. They have potential and they can do it, but it's worth staying over here. And the people at the reception were very cordial and very cooperative. Thank you. यांच्याकडच्या लंच आणि डिनरची माहिती पण मी थोड्या वेळात देणार आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात 2 स्वीट्स तीही अनलिमिटेड असतात. हाय, मी प्रतिमा सुनील देसाई मुंबईहून आले आहे. माझं माथेरान हे फेवरेट डेस्टिनेशन आहे. मी गेले 33 वर्ष माथेरानला येते, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले, खूप एक्सपिरियन्स घेतलाय. इथे माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हॉर्सलँड हॉटेल. पण खूप म्हणजे छान आहेत रूम्स वगैरे, इथली सर्व्हिस पण चांगली आहे. जेवणाचा आनंद घेऊ आता आम्ही, आणि मग तुम्हाला जेवणाचा कसं काय आहे ते माझे मिस्टर सांगतील. स्विमिंग पूलच्या बाजूला मोठा वरांडा असलेल्या काही सुपिरियर रूम्स आहेत. तुमची जर मोठी फॅमिली असेल तर यामध्ये काही खोल्या 2 डबल बेड असलेल्या आहेत, 3 डबल बेड आणि 4 डबल बेड असलेले आहेत. त्यामुळे येथे 8 माणसांपर्यंत एकत्र राहण्याची उत्तम व्यवस्था होते. माझ्याबरोबर आता हॉर्सलँडचे सिद्धेश सर आहेत. इथे जर कोणाला यायचं तर बुकिंगचं मी टेलिफोन नंबर देणार आहे तुमचा. आमचे मेन जे नंबर आहेत ना ते आमचे हॉटेल हॉस्टेलच्या साईड वरती आहेत. बरं. प्रिफर मध्ये. बाकी अशा जे कुठल्या डुप्लिकेट साईड वरनं नंबर लागतो तर मग ते फ्रॉडचं केस फ्रॉडचे असतात. बरोबर आहे. आमची मेन हॉटेलची हॉस्टेलची साईड आहे, त्याच्यात तुम्हाला करेक्ट नंबर भेटणार. आणि इथे रूम्सचे कुठले कुठले प्रकार आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारचे रूम? आपल्याकडे एक 4 एक प्रकार आहेत. म्हणजे पहिले तर आपलं बेसिक म्हणजे स्टँडर्ड एसी बेसमेंट. बरं. ते म्हणजे अंडरग्राऊंड आहे, त्याला विंडो व्हेंटिलेशन नाहीये. नंतर मग एक तर सेकंड लेवल स्टँडर्ड येते. काही ते रूम सेकंड फ्लोअरला आहेत, काही ग्राउंड फ्लोअरला आहेत. त्याच्या थोडं अपग्रेड मध्ये डिलक्स आहे फर्स्ट फ्लोअरला. आणि नंतर 4th मध्ये येते सुपिरियर कॅटेगरीज येते, ती स्विमिंग पूलच्या समोर आहे. हे थोडे गॅलरी वगैरे बसायला आहे, स्पाइस रूम आहे. म्हणजे एखादी मोठी फॅमिली असेल 6-7 लोकांची त्यांची ती प्रिफर बरोबर आहे. बरोबर. सगळ्या कपल रूम आहेत की काही मोठ्या रूम पण नाही? मोठ्या रूम पण आहेत ना. किती बेडच्या? 3-3 डबल बेडचे आहेत, 4-4 डबल बेडचे आहेत, काही सिंगल बेडचे आहेत, काही 2-2 डबल बेडचे आहेत. माझ्याकडे एक कॉन्फरन्स हॉल पण आहे 4 डबल बेडवाला. अच्छा. तो पण आम्ही देतो. हा. आणि तुमचे हे दर जे आहेत खोल्यांचे वगैरे ते थोडे बदलते असते? हो, बदलतं. हा. पण अगदी ऑफ सीझन एखादा जर आला तर जी सर्वात कमी तुमची प्राइस रेंज आहे, हा, ते तुम्ही बोलला बेसमेंट बोलले, ते किती पासून अंदाजे होईल? आता कसं आहे, आता आमच्याकडे टोटल पॅकेज सोबतच असतं. म्हणजे दुपारचं लंच, इव्हनिंगचं टी कॉफी, रात्रीचं डिनर, ब्रेकफास्ट वगैरे. नॉर्मल आम्ही वीक डे ला 3,000 ते 3,500 रुपये बेसमेंट पासून सुरुवात करतो दोघांसाठी. बरं. सीझन पण बदलतात. ते सगळ्याच हॉटेलचे बदलतात. तुम्ही कुठेही गेलात कोणत्याही ठिकाणी तर ते बदलत असतात. त्यापेक्षा प्रत्यक्षात असं आहे की तुम्ही ज्यावेळी यायचं ठरवाल त्यावेळी मी जे नंबर देतो त्या नंबरवर चौकशी करा, किंवा प्रत्यक्ष इकडे आलात, रूम अवेलेबल असलं तर ते नक्की देतील. रूम चांगले आहेत, स्वच्छ आहेत. बरं, कोणत्या कोणत्या मनोरंजनाचे इथे साधारण खेळ चालतात तुमचे? आपले कसं असतं, आता जेव्हा कमी गेस्ट असतो तेव्हा आम्ही कराओके सिंगिंग वगैरे ठेवतो. बरं. कारण की जास्त क्राऊड मध्ये कराओके सिंगिंग ठेवून काय उपयोग नाही. बाकी असे फॅमिली आणि मुलांसाठी बाकी फिट द रॅबिटचा ऑप्शन आहे मागे बाजूला. बरोबर. नंतर दुपारी कस्टमर काय फिरायला गेल्यानंतर कॅरम आहे, बॅडमिंटन, चेस, टीटी वगैरे. आणि संध्याकाळी आपलं कसं असतं, हाऊसी वगैरे होतात, म्युझिक अँड गेम्स म्हणजे संगीत खुर्ची वगैरे. नंतर मग आपण एक बॉलिवूड हाऊसी म्हणून एक घेतो आम्ही. नंतर मग 9 ते 10 डीजे चालतो आपल्याकडे. मग थोडंफार कधी कधी आम्ही मॅजिक शो ठेवतो, जगलर शो ठेवतो, पपेट शो ठेवतो. सॅटर्डेला आमच्याकडे कॅलिग्राफी वाला आहे, तो येतो सॅटर्डेला. असे जसा जो अरेंज होतो त्या हिशोबाने आम्ही प्रोग्राम ठेवतो. मी इथे राहिलो ऑलरेडी, त्यामुळे बघितलं लहान मुलं नाही मोठी माणसंही खूप एन्जॉय करत होती. त्यामुळे इथलं वास्तव्य तुमचं सुखकर होईल. अगदी निर्धास्तपणे पुढच्या वेळी ज्यावेळी याल त्यावेळी हॉर्सलँडला नक्की या. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. हॉटेलच्या लॉबीत असलेल्या एका फलकावर त्या दिवशीचा मेनू काय आहे ते लिहिले जाते. डायनिंग हॉल आणि बाहेरच्या बाजूला बसायची भरपूर सोय असल्यामुळे कितीही गर्दी झाली तरी अडचण होत नाही.
रोजच्या जेवणात एक व्हेज सूप, 2 फरसाण आयटम, 3 भाज्या आणि डाळ राईस हे पदार्थ असतात. रोजच्या जेवणात फ्लॉवर, कोबी, भेंडी, वांगी, शिमला मिरची, पालक अशा विविध भाज्यांचा समावेश केलेला असतो. सहसा असा अनुभव येतो की अशा प्रकारच्या हॉटेलात स्वीट आयटम जे असतात ते लिमिटेड दिले जातात, परंतु या हॉटेलात दररोज प्रत्येक जेवणात 2 स्वीट्स तीही अनलिमिटेड दिली जातात. त्यामुळे गोड ज्यांना आवडतं त्यांच्याकरता ही एक पर्वणीच आहे. आज मी पहिल्यांदाच आलेलो आहे. सराउंडिंग वगैरे बघितल्यावर मला थोडंसं प्रसन्नता वाटली. पहिलं सूप घेतलं, चांगलं वाटलं. आणि व्हेजिटेबल जे काय जेवण आहे शाकाहारी, ते शुद्ध शाकाहारी आहे, चविष्ट आहे. भाजी, साबुदाणा वडा, ढोकळा, पुरी आणि एक स्वीट डिश पण आहे. सर्वसाधारण सगळं याचा आस्वाद घेतल्यानंतर असं वाटतंय की माथेरानसारख्या ठिकाणी सुद्धा शाकाहारी जेवण एवढं चांगलं मिळतं हे मला आज विश्वास बसला. नॉनव्हेज प्रेमींनी निराश व्हायची गरज नाही, कारण इथे प्रत्येक जेवणात 2 नॉनव्हेज आयटम्स दिले जातात आणि तेही अनलिमिटेड. मी काल ऑलस्लँड रिसॉर्ट मध्ये आले, खूप छान वाटलं. होतं आज नॉनव्हेज आहे, सकाळी आमलेट वगैरे होतं, आज चिकन वगैरे सुंदर आहे. आत्ता माझ्याबरोबर मुंबईहून आलेले मिस्टर मयेकर आहेत, मयेकर फॅमिली आहे. तर तुमचा सर अनुभव कसा इथला? एकदम सुंदर. म्हणजे आम्ही आता इथे जवळजवळ 3ऱ्यांदा येतोय. बरं. आणि सर्व्हिस पण चांगली आहे, जेवण पण सुंदर मिळतं. आपलं घरगुती टाईप जेवण आहे, सुंदर जेवण आहे. आणि तुम्ही नॉनव्हेज खाणार आहेत? आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो. चांगलं नॉनव्हेजची क्वालिटी? होय होय. कारण डेली 2 अनलिमिटेड असतात. 2 अनलिमिटेड असतात. आणि काल भाग घेतला का कशा स्पर्धेत तू? नाही, फक्त हाऊसीमध्ये घेतला. हाऊसीत घेतला नाही ना? बक्षीस मिळालं नाही. ठीक आहे. तर इथला यांचा अनुभव एकदम चांगला आहे. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. दररोज 4:30 नंतर हाय टी जो म्हणतात त्याला चहा कॉफी बरोबर वेगवेगळे स्नॅक्स आयटम दिले जातात. कांदा भजी, पोटॅटो चिप्स आणि तसं आज त्यांनी इथे ताजी भेळ बनवून देत आहे. भेळ तुम्हाला पाहिजे तशी तिखट, गोड, मीडियम त्याप्रमाणे देत आहेत. संध्याकाळ झाली की हॉर्सलँडचा परिसर अधिकच खुलून दिसतो. माथेरानमध्ये वर्षभरात कधीही गेलात तरी संध्याकाळी हवेत एक सुखद गारवा असतो आणि या सुखद गारव्यात होणारे खेळ आणि रात्रीचं जेवण याची माहिती मी थोडक्यात तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे. सिद्धेश सरांनी सांगितल्याप्रमाणे दररोज संध्याकाळी 7:30 वाजल्यानंतर येथे करमणुकीचे विविध कार्यक्रम असतात. खोलीत बसून नुसता टीव्ही किंवा मोबाईल बघण्यापेक्षा ज्यांना भाग घ्यायचा आहे आणि ज्यांनी भाग घेतलेला नाही अशी सर्वच लहान थोर मंडळी या मोकळ्या वातावरणात याचा आनंद घेताना दिसतात. या खेळातील विनर्सना हॉटेलतर्फे यांच्या स्टँडर्ड रूम मध्ये 2 नाईट्स फ्री स्टेचं व्हाउचर दिलं जातं. Next number is 3535, 3 and 5 35, 3 5 35. तर काल मी बघितलं, काल 2 खेळांमध्ये फर्स्ट प्राइज ही माझ्याबरोबर साक्षी आहे, तिला मिळालेलं आहे. तर साक्षी तुला कुठल्या खेळात मिळालं? एक संगीत खुर्ची. फर्स्ट प्राइज संगीत खुर्ची आणि सेकंड प्राइज टोपीचा गेम होता त्याच्यात. दोन्हीत फर्स्ट प्राइज पहिली आलीस तू. आणि तुला काय बक्षीस मिळालं? 2 नाईट्स फ्री. 2 नाईट्स फ्री. स्टे फ्री अप टू मे 10 मे पर्यंत. इथे कॅश प्राइज पण देतात और हे असं जे व्हाउचर आहे फ्री स्टे 2 दिवसाकरताचा
हिला साक्षीला मिळालेला आहे. त्यामुळे 10 मे पर्यंत ती मनात आणलं तर 2दा फॉर 2 पर्सन्स एक व्हाउचर असं येऊ शकते. या आहेत ग्राउंड फ्लोअरला असलेल्या यांच्या फुल्ली AC स्टँडर्ड रूम्स. जर तुम्ही लकी असलात आणि साक्षीसारखं तुम्हाला 2 नाईट्स फ्री स्टेचं व्हाउचर मिळालं तर त्यात तुम्ही या स्टँडर्ड रूममध्ये राहू शकता. Yeah, we had a nice time in the resort. We enjoyed ourselves. Thank you very much. इकडे जेवण चांगलं होतं आणि कॉपरेट केलं ते लोकांनी, स्वच्छ पण होतं. आम्ही लई एन्जॉय केलं 2-3 दिवस आणि आता आम्ही चालले आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हायजिनिक नंबर 1 आणि फूडचं तर काय बोलूच नका. ब्रेकफास्ट, लंच, डिनर खूप मस्त, एकदम उत्तम. एका सुगरणीपेक्षा चांगलंच जेवण त्यांनी केलं होतं आणि आम्हाला आशा आहे की आम्ही पुन्हा इथेच येऊ. आणि A1 रिसॉर्ट आहे हॉर्सलँड आणि स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे आणि जे काय त्यांनी सहकार केलं प्रत्येक गोष्टीत आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही पुन्हाच येऊच 100%. थैंक यू सो मच. गेम्स थे, हाउसी, डिस्को और सब कुछ था. हम लोग इतने एंजॉय किया ना लाइफ में कि ऐसे जाने के टाइम ऐसे जाने का मन नहीं करता था ना. और सब लोग था. मैजिक शो, हाउसी, डिस्को, अंताक्षरी, बॉनफायर, ये सब कुछ हम लोग ने इधर अच्छे से एक्सपीरियंस किया. और स्टाफ का तो पूरा हम लोग को 100%. Okay. Yeah, everything was good. The stay and the environment and the food, breakfast, lunch, dinner, everything was good. We enjoyed a lot. Thank you. रात्रीच्या जेवणात सकाळप्रमाणेच भरगच्च मेनू असतो, पण बदल म्हणजे यात ग्रीन सॅलड दिलेलं असतं, शिवाय तंदूर रोटी आणि जीरा राईस, पुलाव, दाल तडका असे वेगवेगळे पदार्थ दिलेले असतात. याशिवाय सूप, 3 भाज्या, 2 स्वीट्स आणि 2 नॉनव्हेज आयटम हे पण दिलेले असतात. हॉर्सलँड हॉटेलवरची ही फिल्म तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून अवश्य कळवा. इथला अनुभव एकदम चांगला होता माझा, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांकडे ही फिल्म शेअर करा आणि आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.